सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण आतापर्यंत व्हॉल्यूम 5 बघत होतो. त्याचप्रमाणे आपण व्हॉल्यूम 5 मधील 1 ते 14 हे डेफिनेशन सर्व कव्हर केलेले आहेत. आपण तिथून पुढं ज्या 15 पासून डेफिनेशन्स आहेत त्या आपण बघणार आहेत. आता लक्षात घे, तुला काय सांगतोय, व्हॉल्यूम 5 आहे ना, आता तू वाचशील, उद्या विसरून जाशील. फक्त वाचलं नाही, तू काय कर, समजून घेऊन कार्यक्रम कर. कारण की काय होतंय, व्हॉल्यूम 5 वर आहे ना, कन्फ्युजन वाले क्वेश्चन विचारले जातात. पीओ गाईड पार्ट 1 चे क्वेश्चन तू सहज कव्हर करशील, त्यात काही वांधा नाही. पण व्हॉल्यूम 5 मध्ये काय आहे, इनचार्ज विचारते, त्यानंतर कशाला काय म्हणते, तर हे सगळा कार्यक्रम विचारला जातो. आता लक्षात घे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 पासून पुढे डेफिनेशन बघणार आहे. त्यामध्ये पहिली डेफिनेशन कुठली, 15वी, हे बघ, 15वी डेफिनेशन आहे मेल ऑफिस बद्दल. आता मेल ऑफिस म्हणजे काय? मेल ऑफिस म्हणजे ना, हे स्टेशनरी ऑफिस आहे. काय? स्टेशनरी ऑफिस. आता स्टेशनरी ऑफिस कुठलं स्टेशनरी ऑफिस आहे? स्टेशनरी ऑफिस ऑफ RMS. आलं लक्षात? स्टेशनरी ऑफिस ऑफ RMS जर विचारलं तर लक्षात द्यायला पाहिजे मेल ऑफिस म्हणतात. आता मेल ऑफिसचे परत दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये, RMS मध्ये. त्याच्यामध्ये पहिला प्रकार असतो सॉर्टिंग मेल ऑफिस. कुठला? सॉर्टिंग मेल ऑफिस. एमओ लिहितो, मेल ऑफिस, नाही तर मनी ऑर्डर मेन्शन, बरं का. एमओ इथं चालला आपला मॅटर कशाचा, ऑफिसेसचा, त्यामुळे मेल ऑफिसेस, सॉर्टिंग मेल ऑफिसेस. त्यानंतर दुसरा जो प्रकार असतो त्यास ट्रान्झिट मेल ऑफिसेस किंवा ट्रान्झिट मेल ऑफिस. ट्रान्झिट मेल ऑफिस. आता ह्याच्यामध्ये अजून पुढे काय लक्षात ठेवायचंय, सॉर्टिंग मेल ऑफिसेसचा इन्चार्ज कोण असतो? लक्षात घे, व्यवस्थित लक्षात घे काय सांगलोय. सॉर्टिंग मेल ऑफिसचा इन्चार्ज असतो HSA. HSA म्हणजे असतो हेड सॉर्टिंग असिस्टंट. त्यानंतर ट्रान्झिट मेल ऑफिसेसचा, ह्याच्यामध्ये ना सेट ऑफ ट्रान्झिट मेल ऑफिसचा इन्चार्ज असतो बघ, सेट ऑफ ट्रान्झिट मेल ऑफिस. इन्चार्ज असतो मेल गार्ड. कोण असतो? मेल गार्ड. आता लक्षात आलं, मेल गार्ड कोण असतो किंवा इन्चार्ज असतो? मेल गार्ड असतो सेट ऑफ ट्रान्झिट मेल ऑफिसचा. मेल गार्ड इन्चार्ज असतो सेट ऑफ ट्रान्झिट मेल ऑफिसचा. त्यानंतर तुला सांगता लक्षात घे, ट्रान्झिट सेक्शनचा जर तुला विचारला काय, ट्रान्झिट सेक्शन किंवा ट्रान्झिट ऑफिस, हे बघ, ट्रान्झिट सेक्शन किंवा ट्रान्झिट ऑफिस जर इन्चार्ज विचारला तर इथे लिहायचं मेल गार्ड किंवा मेल एजंट. मेल गार्ड किंवा मेल एजंट. आलं लक्षात? जर समजा तुला स्पेसिफिक सेट ऑफ हा शब्द दिसला, सेट ऑफ हा शब्द दिसला की फक्त तू तिथं मेल गार्डच उत्तर लिहून यायचं. नाही तू वाचला असतं मेल गार्ड मेल एजंट दोन्ही लिहितो, तसं करायचं नाही. मेल गार्ड आणि मेल एजंट कुठे लिहायचं? ट्रान्झिट सेक्शन किंवा ट्रान्झिट ऑफिस असेल तरच त्याचा इन्चार्ज कोण असतो? मेल गार्ड किंवा मेल एजंट. त्यानंतर सॉर्टिंग मेल ऑफिसचा इन्चार्ज असतो हेड सॉर्टिंग असिस्टंट. आलं लक्षात? त्यानंतर पुढे काय दिलंय बघ, 15A मध्ये, 15A मध्ये दिलेलं कॉर्पोरेट मेल ऑफिस किंवा बल्क मेल ऑफिस. बल्क मेल ऑफिस किंवा सेंटर, बर का, सेंटर, बल्क मेल सेंटर किंवा ऑफिसेस. आता इथं काय लक्षात घे, परीक्षेला तुला इथं हे विचारू शकते, लॉंग फॉर्म CMO. त्यानंतर इथं BMO विचारू शकते, CMO BMO, बल्क मेल ऑफिस. त्यानंतर कॉर्पोरेट मेल ऑफिस म्हणजे CMO. आता कॉर्पोरेट किंवा बल्क मेल ऑफिस म्हणजे कशाला म्हणतात, काय म्हणतात ते लक्षात घ्या. व्यवस्थित सांगतो बरं का. ह्याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं काय, हे बघ, हे ऑफिसेस कुठं असतात? ज्या मेजर सिटी येतात, मोठ्या सिटी येतात, मोठ्या शहरामध्ये IMP सिटी, इम्पॉर्टंट सिटी वन, इथं काय असतात? हे बल्क मेल ऑफिसेस असतात. आता बल्क मेल ऑफिसेस काय करतात? इथं बल्क वरून तुला लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे काय केलं तर मोठ्या प्रमाणात घाऊक असते. घाऊक म्हणजे मोठ्या प्रमाणात एकाच वेळी बल्क पोस्टिंग केलं जातं. कशाचं? आर्टिकलचं बल्क पोस्टिंग. आता बल्क पोस्टिंग आहे, बल्क पोस्टिंग कोण करणार? बल्क मेलर करणार. काय करणार? बल्क मेलर. आता बल्क मेलर म्हणजे कोण असतोय? बल्क मेलर म्हणजे असतंय जो की ना पोस्टिंगच्या वेळेस, आर्टिकल पोस्टिंगच्या वेळेस एका वेळेस कमीत कमी 5,000 अनरजिस्टर्ड आर्टिकल
आणि 250 रजिस्टर आर्टिकल कमीत कमी पोस्ट करतात, म्हणजे पोस्ट आज बुकिंग करतात, त्याला म्हणतात बल्क मेलर. राज्य लक्षात घे, तुला लक्षात आलं कॉर्पोरेट मेल ऑफिस कुठे असतात, इम्पॉर्टंट सिटी मध्ये असतात. बल्क पोस्टिंग तिथं केलं जातं, त्याला कॉर्पोरेट मेल ऑफिस किंवा बल्क मेल ऑफिस म्हणतात. आता बल्क मेलर म्हणजे तुला सांगितलं 5000 अनरजिस्टर आर्टिकल्स किंवा कमीत कमी 250 रजिस्टर आर्टिकल्स पोस्टिंग केले जातात. आता पोस्टिंग केल्यानंतर पुढे सांगतो बघ काय केलं जातंय, कस्टमाइज सॉर्टिंग लिस्ट केली जाते. कस्टमाइज सॉर्टिंग लिस्ट दिली जाते. कस्टमाइज सॉर्टिंग लिस्ट. आता कस्टमाइज सॉर्टिंग लिस्ट नुसार बल्क मेलर काय करतो, बंडल्स तयार करतो. कशाचे, आर्टिकलचे बंडल्स तयार केले. बंडल्स तयार केल्यानंतर ते इनवॉइस केले जातात. हे बघ, इनवॉइस केले आर्टिकल. आता इनवॉइस केल्यानंतर जो कॉर्पोरेट मेल ऑफिसचा किंवा बल्क मेल ऑफिसचा इन्चार्ज जो असेल, काय इन्चार्ज असेल कोणी, इन्चार्ज म्हणजे तिथलचा कारभार सांभाळणारा, त्याला म्हणते इन्चार्ज. मग बल्क मेल ऑफिसचा किंवा कॉर्पोरेट मेल ऑफिसचा जो इन्चार्ज असेल, तो इनवॉइस केलेले जे आर्टिकल येतं तो काय कराल, व्हेरीफाय कराल. काय करणार हा इन्चार्ज, काय करणार, व्हेरीफाय. आता व्हेरीफाय केलं. व्हेरीफाय केल्यानंतर इन्चार्जने व्हेरीफाय केल्यानंतर पुढे काय केलं जाईल, ते ना ग्रुप ऑफ डेस्टिनेशन नुसार, ग्रुप ऑफ डेस्टिनेशन वाईज काय केलं जाईल, त्याचं वेगवेगळं बांधणी केली जाईल, वेगवेगळ्या बॅगा बांधल्या जातील आणि त्यानंतर ते काय केलं जातील, आर्टिकल्स बॅगा डिस्पॅच केल्या जातील. हा कार्यक्रम कुठे केला जातो, बल्क मेल ऑफिस किंवा कॉर्पोरेट मेल ऑफिस मध्ये. आलं लक्षात, ग्रुप ऑफ डेस्टिनेशन वाईज ते वेगवेगळे केले जातील, वेगवेगळ्या बॅगा बांधल्या जातील, त्यानंतर ते डिस्पॅचिंग साठी पुढे पाठवलं जाईल. हा कार्यक्रम कॉर्पोरेट मेल ऑफिसवर किंवा बल्क मेल ऑफिसवर केला जातो. तुला आता दोन डेफिनेशन व्यवस्थित लक्षात आलं का, 15 मे मध्ये कॉर्पोरेट मेल ऑफिस किंवा बल्क मेल ऑफिस. त्यानंतर परत एकदा सांगतो, व्यवस्थित लक्षात घे. महत्वाचे शहर येतं तिथं कॉर्पोरेट मेल ऑफिस असतात. त्यानंतर बल्क पोस्टिंग केली जाते. बल्क पोस्टिंग कोण करतं, बल्क मेलर करतात. बल्क मेलर म्हणजे कोण, की 5000 रजिस्टर आर्टिकल आणि 250 रजिस्टर आर्टिकल कमीत कमी पोस्टिंग करतात एका वेळी. त्यानंतर ती कस्टमाइज लिस्ट नुसार त्याचं काय केलं जातं, बल्क मेलर हे बंडल बनवतात. बंडल बनवल्यानंतर ते इनवॉइस केले जातात. इनवॉइस केल्यानंतर जे इन्चार्ज असतात ते व्हेरीफाय करतात ते बंडल इनवॉइस लिस्ट नुसार वगैरे. इनवॉइस केल्यानंतर, व्हेरीफाय केल्यानंतर ते पुढे डेस्टिनेशन वाईज, ग्रुप ऑफ डेस्टिनेशन वाईज ते वेगळे केले जातात आणि पुढे ते डिस्पॅचिंग साठी पाठवले जातात. हा आलं लक्षात, आता समजलेलं परफेक्ट तुला. आता लक्षात घे, पुढे सांगतो काय ते. 15 आणि 15 हे तुला समजलंय. आता 15 बी मध्ये बघ काय आहे. 15 बी मध्ये एमएमसी बद्दल माहिती दिली. एमएमसी चा लॉंग फॉर्म तुला लक्षात ठेवायचा आहे, मास मेलिंग सेंटर. मास मेलिंग सेंटर म्हणजे एमएमसी बर का. हे पाहिजे, मास मेलिंग सेंटर, त्याला म्हणतात एमएमसी. शॉर्ट फॉर्म तुला परीक्षेला विचारलं जातं, एक विचारलं जाणार आहे. आलं लक्षात. हे बघ, आता मास मेलिंग सेंटर म्हणजे काय असतंय ना, काय केलं जातं, जिथं मोठ्या प्रमाणात कस्टमर काय करतात, बुकिंग करतात, मॅक्झिमम आर्टिकल पोस्टिंग करतात. मॅक्झिमम आर्टिकल पोस्टिंग कोण, कस्टमर. तिथं काय केलं जातं, डीओपी आहे ना, डीओपी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट काय करल, त्यांना सहाय्य करण्यासाठी असिस्टंट सेंटर खोलल. कुठले, असिस्टंट म्हण किंवा असिस्टंट सेंटर ओपन करल. ह्या सेंटरला काय म्हणतील, जे असिस्टंट सेंटर येतं ह्याला काय म्हणलं जातं, ह्यालाच म्हणलं जातं राजा एमएमसी. ह्याला काय म्हणलं जातं, एमएमसी म्हणजे मास मेलिंग सेंटर. आता तुझ्या लक्षात आले का, एका मोठ्या सिटीमध्ये जास्त प्रमाणात काय केलं जातं, मॅक्झिमम आर्टिकल पोस्टिंग केले जातात. कस्टमर, एकच कस्टमर जास्त बल्क प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात आर्टिकल पोस्टिंग करत असेल तर डीओपी काय करेल, डीओपी त्याच्यासाठी असिस्टंट सेंटर खोलल. त्या असिस्टंट सेंटरला मास मेलिंग सेंटर असं म्हणतात. आलं लक्षात. आता मास मेलिंग सेंटर मध्ये काय केलं जातं पाहिजे, मास मेलिंग सेंटर मध्ये ना जे लेटर आहेत, लेटर किंवा एनवलप आहेत,
एनव्हलप कस्टमरला सहाय्य करण्यासाठी लेटरवर किंवा एनव्हलप वरती पत्ता टाकणे, हे पाहिजे तो पत्ता टाकणे. त्याचप्रमाणे स्टॅम्प चिटकवणे, स्टॅम्प म्हणजे तिकीट अफेक्सिंग करणे. स्टॅम्प अफेक्सिंग म्हणजे स्टॅम्प चिटकवणे. तुला माहिती आहे अफेक्सिंग ऑफ स्टॅम्प क्लॉज नंबर किती तू कमेंट कर व्हिडिओच्या खाली. हे पाहिजे लेटरवर किंवा एनव्हलपवर पत्ता टाकणे, स्टॅम्प अफिक्सिंग करणे, स्टॅम्प चिटकवणे ही कामं एमएमसी मध्ये केली जातात. आता हे काम करण्यासाठी डीओपी काय करेल, डीओपी आहे ना इथे मदत घेईल कोणाची, असिस्टंट सेंटर आहे म्हणजे मदत घ्यावी लागेल. मदत कोणाची घ्यावी लागेल आता, जे की बघ कॉलेज स्टुडंट आहेत, कॉलेज स्टुडंट असतील, त्याचप्रमाणे गृहिणी असतील, हाऊसवाईफ गृहिणी असतील, त्याचप्रमाणे जे पेन्शनर्स आहेत म्हणजे पेन्शनर्स म्हणजे कोण, जे की रिटायर्ड आहेत, गरीब असले तर त्यांना काही कामं नाहीत, अशा लोकांची काय करेल डीओपी सहाय्यता घेईल आणि यांच्याकडून मदत घेऊन लेटरवर एनव्हलपवरती पत्ता टाकणे, स्टॅम्प ऑफ अफिक्सिंग करणे हे सगळे कामं करून घेतले जातील. त्याचप्रमाणे यांना पेमेंट द्यावं लागेल ना राजा. पेमेंट कशाच्या बेसिसवर दिलं जातं, काय दिलं जातं ते तुला सांगतो. यांना आहे ना हावरली बेसिस म्हणजे तासाप्रमाणे काय असतील ते पैसे दिले जातील. आता यांना पैसे हावरली बेसिस म्हणजे तासाच्या प्रमाणे दिले जातील, किती द्यायचे काय. पण आता यांना पैसे कोण देईल हे लक्षात घे. यांना पैसे देऊन कोण करतं, जो कस्टमर आहे ना, कस्टमर कुठले कस्टमर, हु पोस्टिंग मॅक्झिमम आर्टिकल, त्यांच्याकडून पैसे घेऊन एक्स्ट्रा पेमेंट घेऊन कशा व्यतिरिक्त, पोस्टेजच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे घेऊन हे कॉलेज स्टुडंट, गृहिणी, पेन्शनर जे इथं एमएमसी ला काम करतील त्यांना दिलं जातं. कोणाकडून घेतलं जाईल, कस्टमर कडून. आलं का लक्षात. एक्स्ट्रा पेमेंट एक्सेप्शन ऑफ पोस्टेज, जे आपलं बुकिंग पोस्टेज चार्जेस वगैरे असेल ते वगळून जे काही डीओपीच्या नियमानुसार असेल तेवढे पैसे ते द्यावे लागतील. आलं लक्षात. कोणाला, कस्टमरला. एमएमसी म्हणजे आता तुला समजलं ना राजा. आता पुढे लक्षात घे, 15C मध्ये बघ, 15C मध्ये पीएसओ बद्दल माहिती दिली. पीएसओ म्हणजे काय, प्रेस सॉर्टिंग ऑफिस. आता लक्षात ठेवायचं, लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं बरं का. पीएसओ चा प्रेस सॉर्टिंग ऑफिस. प्रेस सॉर्टिंग ऑफिसेस कुठं असतात, जिथं वृत्तपत्रे प्रकाशित केली जातात तिथं असतात. वृत्तपत्रे प्रकाशित केली जातात त्या ठिकाणी काय असतात, पीएसओ असतात म्हणजे प्रेस सॉर्टिंग ऑफिसेस असतात. आलं लक्षात. वृत्तपत्रे म्हणजे न्यूजपेपर, त्यानंतर प्रकाशित म्हणजे पब्लिश करणे. वेअर न्यूजपेपर आर पब्लिश देअर प्रेस सॉर्टिंग ऑफिसेस आर सिच्युएटेड. प्रेस सॉर्टिंग ऑफिसची जी लेखन सामग्री असेल ती कोण प्रोव्हाइड करतं, जो न्यूजपेपर पब्लिशर आहे, वृत्तपत्रे पब्लिशर, न्यूजपेपर पब्लिशर हे काय करतात, लेखन सामग्री वगैरे प्रेस सॉर्टिंग ऑफिसला प्रोव्हाइड करतात. त्यानंतर प्रेस सॉर्टिंग ऑफिस काय करतं, प्रेस सॉर्टिंग ऑफिस डायरेक्ट एल बॅग तयार करतं. कुठली, एल बॅग. एल बॅग म्हणजे काय, लेटर बॅग असती. त्यानंतर प्रेस सॉर्टिंग ऑफिस त्याच्या वर्किंग आवर्स कशानुसार डिसाइड करतात, वर्किंग आवर्स लक्षात घे. वर्किंग आवर्स डिसाइडेड बाय, जे पत्र न्यूजपेपर पाठवण्याच्या वेळा येतात त्यांच्यानुसार काय केलं जातं, डिसाइड केलं जातं. बघ, न्यूजपेपर, वृत्तपत्र, न्यूजपेपर पाठवण्याच्या वेळेनुसार प्रेस सॉर्टिंग ऑफिसच्या वेळा डिसाइड केल्या जातात. वेळानुसार काय केलं जातं, प्रेस सॉर्टिंग ऑफिसच्या वर्किंग आवर डिसाइड केले जातात. आलं लक्षात. 15B आणि 15C तुला समजलंय. आता पुढे बघ काय दिलं ते सांगतो राजा. 16 नंबर डेफिनेशन मध्ये काय दिलंय, रेकॉर्ड ऑफिस. आता रेकॉर्ड ऑफिस कुठं असतं, काय असतं ते लक्षात घे. तुला आहे ना मी जे शब्द सांगतोय तू व्हॉल्यूम 5 वाचशील तर भावा तुला काही समजणार नाही. एवढं तिथं कन्फ्युजन मध्ये किचमिड आलाय. तेव्हा तुला जे की पॉइंट सांगतोय, की वर्ड सांगतोय तेवढेच फक्त लक्षात घे आणि त्याच्यावरून तू पेपर सॉल्व्ह करणार आहेस. हे पाय, रेकॉर्ड ऑफिस जास्त ते काय लक्षात घे, ते स्टेशनरी ऑफिस आहे. काय, स्टेशनरी ऑफिस. स्टेशनरी ऑफिस कुठलं,
RMS. आता रेकॉर्ड ऑफिसचे इन्चार्ज कोण असतात? इन्चार्ज असतो रेकॉर्ड ऑफिसर. इन्चार्ज विचारलं तर रेकॉर्ड ऑफिसर लिहायचं इन्चार्ज. इथं काय काम केलं जातं? इथे ना सर्व स्टेशनरी जी लेखन सामग्री आहे ती सर्व फॉर्म्स लेखन सामग्री इथं अवेलेबल असते. कुठं? रेकॉर्ड ऑफिसला. हे बघ सर्व फॉर्म्स स्टेशनरी अवेलेबल कुठं असते? रेकॉर्ड ऑफिसला. त्यानंतर ह्याला काय म्हणतात? रेकॉर्ड ऑफिसला स्थिर कार्यालय सुद्धा म्हणलं जातं. स्थिर कार्यालय. हे 4 पॉइंट तुला लक्षात आले. रेकॉर्ड ऑफिसचे परत आता 2 प्रकार आहेत जे की 17व्या आणि 18व्या डेफिनेशन मध्ये दिले तर ते समजून घे. ह्याच्यामध्ये परत 2 प्रकार. कशामध्ये? रेकॉर्ड ऑफिस मध्ये. रेकॉर्ड ऑफिसचं तुला विचारलं इन्चार्ज, हे इन्चार्ज वाले सगळे व्यवस्थित लक्षात घे बरं का तू. परीक्षेला एक प्रश्न आहे इन्चार्ज वर 100%. नाही आला तर मला फोन कर की इन्चार्ज वर प्रश्न आला नव्हता. हे बघ आता रेकॉर्ड ऑफिसचे 2 प्रकार कुठले असतात? हेड रेकॉर्ड ऑफिस आणि सब रेकॉर्ड ऑफिस. हेड रेकॉर्ड ऑफिस आणि सब रेकॉर्ड ऑफिस. ह्याच्यामध्ये दोघांमध्ये कुठली कॉमन गोष्ट आहे? हेड रेकॉर्ड ऑफिस आणि सब रेकॉर्ड ऑफिस हे स्टेशनरी ऑफिस म्हणूनच काम करतात. आता दोघांचे इन्चार्ज कोण असतात? वेगवेगळे असतात ते तुला सांगतो बघ. ह्याचे इन्चार्ज असतात हेड रेकॉर्ड ऑफिसचे HRO. HRO म्हणजे कोण? हेड रेकॉर्ड ऑफिसर. हेड रेकॉर्ड ऑफिसचे इन्चार्ज असतात HRO म्हणजे हेड रेकॉर्ड ऑफिसर. काहीच नाही फरक. ऑफिस लिहिलंय त्याला फक्त ऑफिसर करायचं. हे बघ हेड रेकॉर्ड ऑफिसर. आता इथं कुठले काम केले जातात? इथं जे आहेत ना तुझे सॅलरी असतील त्याचप्रमाणे जे बिल असतील कोणाचे? RMS डिव्हिजनचे. बघ सॅलरी किंवा बिल्स हा कार्यक्रम इथं सगळं काय केला जातो? तयार केला जातो. हेड रेकॉर्ड ऑफिस कुठं असतंय? RMS चे HQ ला असतंय. HQ ऑफ हेडक्वार्टर ऑफ RMS ला असतं. काय? हेड रेकॉर्ड ऑफिस. त्यानंतर पुढे बघ सब रेकॉर्ड ऑफिस आहे. त्याचे इन्चार्ज विचारलं तर लक्षात घ्यायचं इथं पण सेम कार्यक्रम. हेड रेकॉर्ड ऑफिसर आणि इथं पण सब रेकॉर्ड ऑफिसर. इन्चार्ज विचारलं तर सब रेकॉर्ड ऑफिसर. आता हे सब रेकॉर्ड ऑफिस कुठं असतात? जिथे आहेत ना मेल ऑफिस असतात. मेल ऑफिस जिथं तिथं सब रेकॉर्ड ऑफिस असतंय. मेल ऑफिस जिथं तिथं सब रेकॉर्ड ऑफिस असते. त्याचप्रमाणे जो सब रेकॉर्ड ऑफिस आहे ऑफिसर आहे तो काय करू शकतो? तो HSA म्हणून सुद्धा काम करू शकतो. त्याचप्रमाणे तो सब सॉर्टिंग असिस्टंट म्हणून सुद्धा काम करू शकतो. सब सॉर्टिंग असिस्टंट म्हणून सुद्धा काम करू शकतो. त्याचप्रमाणे मेल एजंट म्हणून सुद्धा काय करू शकतो? तो काम करू शकतो. आता सब रेकॉर्ड ऑफिसचं काय काम असतंय काय ते सांगतो बघ. जे मेल ऑफिस आहेत म्हणजे डाक कार्यालय आणि उपप्रधान डाक कार्यालय असते. डाक कार्यालय त्यांचं काय करायचं? ताण व्यवस्थित ठेवायचा म्हणजे समन्वय साधायचा. हे कोण करतं? हे सब रेकॉर्ड ऑफिसचं काम आहे. त्यानंतर सब रेकॉर्ड ऑफिस मध्ये काय केलं जातं की ना जे मेल ऑफिसेस आहेत किंवा सेक्शन आहे मेल ऑफिस आहे किंवा सेक्शन आहे तिथं बॅगा पुरवणे स्टेशनरी पुरवणे. हे बघ बॅगा त्यानंतर स्टेशनरी असेल जी काही लेखन सामग्री लागेल कोणाला? मेल ऑफिसला किंवा सेक्शनला ती सर्व सब रेकॉर्ड ऑफिस मधून वेळोवेळी पूर्तता केली जाते. या कार्यक्रमात तुला लक्षात आला ही झाली 17 नंबरची डेफिनेशन आणि ही झाली 18 नंबरची डेफिनेशन. आलं का राज्य लक्षात? थोडक्यात कार्यक्रम शॉर्ट स्पीड मध्ये तुला सांगतोय. तू मग वाचायची गरज नाही बरं का. आता तुला एकदा परत एकदा समजत असेल तर व्यवस्थित ध्यान द्या. हे बघ शॉर्टकट रेकॉर्ड ऑफिस
त्याचे इन्चार्ज रेकॉर्ड ऑफिसर स्टेशनरी ऑफिस म्हणून RMS चं काम करतं. फॉर्म स्टेशनरी अवेलेबल असते सर्व. स्थिर कार्यालय त्यानंतर HRO चे इन्चार्ज असतात हेड रेकॉर्ड ऑफिसर. सॅलरी असेल तुमचे बिल असतील RMS डिव्हिजनचे HQ च्या RMS ला ते स्थित असतं हेड रेकॉर्ड ऑफिस. सब रेकॉर्ड ऑफिस जे त्याचे इन्चार्ज सब रेकॉर्ड ऑफिसर मेल ऑफिस जिथं असतात तिथं सब रेकॉर्ड ऑफिस आपल्याला आढळून येतो. जो सब रेकॉर्ड ऑफिसर आहे तो याचे सब सॉर्टिंग असिस्टंट किंवा मेल एजंट म्हणून सुद्धा काय करू शकतो काम करू शकतो. आणि डाक कार्यालय व उपप्रधान डाक कार्यालय जे येतं त्यांचं समन्वय साधण्याचं काम सब रेकॉर्ड ऑफिस द्वारे केलं जातं. त्याचप्रमाणे जी स्टेशनरी असेल त्याचप्रमाणे कुठली लेखन सामग्री असेल त्याचप्रमाणे बॅगा वगैरे पुरवण्याचं काम पूर्तता करण्याचं काम कोणाला मेल ऑफिसला किंवा सेक्शनला हे सब रेकॉर्ड ऑफिस द्वारे केलं जातं. एवढाच कार्यक्रम 3 डेफिनेशन मध्ये. आता पुढे बघ 18 मध्ये परत जे 4 प्रकार आहेत ते तुला सांगतो काय आहेत आणि काय नाही. पाय 18 मध्ये बघ आता 18 मध्ये दिलेले बॅग ऑफिस. बॅग ऑफिस ही काय कन्सेप्ट आहे. बॅगांची अननेसेसरी किंवा गैरसोय टाळण्यासाठी ही प्रणाली सुरुवात केलेली आहे. राणी तुझ्या आलं का लक्षात. हे बघ बॅगांची अनावश्यक ने-आण टाळणे त्याचप्रमाणे गैरसोय टाळणे ह्यासाठी ही प्रणाली सुरुवात केलेली आहे. ह्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत ते कुठले ते तुला सांगतो. राणी लक्षात घ्या आता. हे बघ पहिल्यांदा UBO. UBO म्हणजे काय असतंय युनिट बॅग ऑफिस असतं. तू परीक्षेला लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचे तर सांगितलोय काय लक्षात ठेवायलाच लागते तर. आलं लक्षात. युनिट बॅग ऑफिस आहे. आता युनिट बॅग ऑफिस म्हणजे कुठले ऑफिस येतात. युनिट बॅग ऑफिस मध्ये जे आपले BO आणि जे एक्स्ट्रा डिपार्टमेंटल ED जे ऑफिसेस आहेत हे सर्व सोडून जेवढे ऑफिसेस आहेत ना तेवढे सगळे युनिट बॅग ऑफिस म्हणून काम करतात. हे बघ हे सर्व सोडून जेवढे सर्व ऑफिसेस आहेत पोस्टचे ते सर्व काय करतील युनिट बॅग म्हणून काम करतील. आता त्याचप्रमाणे तुला सांगतो जी बॅगांची संख्या आहे ती वर्षातून एकदा आहेत ना सुपरिटेंडंट काय करतात निर्धारित करतात. कधी करतात जुलै महिन्यामध्ये शक्यतो 1 जुलैला ती निर्धारित केली जाते बॅगांची संख्या ऑफिसेसला वगैरे. कोणाकडे पावर येते सुपरिटेंडंटचे येतं. आता लक्षात घे हे बघ युनिट बॅग ऑफिसेस आहेत त्याचप्रमाणे BO आणि ED हे सर्व सोडून जे ऑफिसेस कार्य करतात त्यांना युनिट बॅग ऑफिस म्हणतात. त्यानंतर ह्या युनिट बॅग ऑफिसेसने रिपोर्ट कोणाला सादर करायचा असतो. रिपोर्ट सादर करायचा असतो रिपोर्ट सादर कोणाला करायचा जे DPO आहे DPO म्हणजे असतं डिस्ट्रिक्ट बॅग ऑफिस. यांना रिपोर्ट कधी सादर करायचा असतो लक्षात घे. तुला जेवायला रोज लागते ना तसंच इथं रिपोर्ट सुद्धा आहे ना दररोज सादर करावा लागतो डेली. आलं लक्षात. कुठं युनिट बॅग ऑफिसला रिपोर्ट सादर करावा लागतो DPO कडे. DPO म्हणजे असतं डिस्ट्रिक्ट बॅग ऑफिस. त्याचप्रमाणे BO आणि जे एक्स्ट्रा डिपार्टमेंटल जे ऑफिसेस आहेत ते सोडून जेवढे सर्व पोस्टचे ऑफिसेस त्यांना युनिट बॅग ऑफिस म्हणून ते कार्य करतात. आता लक्षात घे दुसरी कन्सेप्ट कुठली DPO म्हणजे लक्षात घे डिस्ट्रिक्ट बॅग ऑफिस. आता डिस्ट्रिक्ट ऑफिस जे आहेत डिस्ट्रिक्ट बॅग ऑफिस ते कुठे स्थित असतात RMS मध्ये असतात. ते RMS मध्ये कुठं HRO बघितलं आणि जे SRO बघितलं सब रेकॉर्ड ऑफिस आणि हेड रेकॉर्ड ऑफिस. इथं हे जे ऑफिसेस आहेत त्यांना डिस्ट्रिक्ट बॅग ऑफिस म्हणून ओळखलं जातं. आयडेंटिफाय ऍज DPO कोणाला HRO आणि SRO ला आयडेंटिफाय ऍज DPO जे की RMS मध्ये असतात. कोण HRO आणि SRO. आता पुढे लक्षात घे यांनी रिपोर्ट कोणाला सादर करायचा असतो जे DPO आहे ना डिस्ट्रिक्ट बॅग ऑफिस त्यांनी CBO ला. आता CBO ची 2 लॉंग फॉर्म आहेत सर्कल बॅग ऑफिस आणि सेंट्रल बॅग ऑफिस. तर इथं लक्षात घे DPO चे ना ते सर्कल बॅग ऑफिसला रिपोर्ट करेल. सर्कल बॅग ऑफिस रिपोर्ट सादर करेल. यांनी रिपोर्ट कधी सादर करायचा लक्षात घे. तुला आठवड्यातून सुट्टी किती दिवस असती 1 दिवस सुट्टी असती. तसंच इथं आहे ना 1 दिवस काय करायला लागतं आठवड्यातून 1 दिवस रिपोर्ट सादर करावा लागेल. कोणाकडे सर्कल बॅग ऑफिस कडे. कोणी डिस्ट्रिक्ट बॅग ऑफिस ना. आता
RNS तुला सांगितलं HRO आणि SRO आयडेंटिफायर्स DBO. ह्याच्यामध्ये ना एक्सेप्शनल केसेस मध्ये म्हणजे एक्सेप्शनल केसेस मध्ये काय असतील, जे एच असतील, एच म्हणजे हेड ऑफिस, त्याचप्रमाणे एफ असतील, एफ म्हणजे फॉरेन पोस्ट ऑफिस, FPO लिहितो. हे सुद्धा काय करतील, हे सुद्धा एक्सेप्शनल केसेस मध्ये DBO म्हणून कार्य करतील. DBO म्हणून कार्य करतील. आलं ध्यानात आता? कोण? एच आणि FPO कधी एक्सेप्शनल केसेस मध्ये म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये एच आणि FPO आपल्याला DBO म्हणून कार्य करताना दिसतील. आता तुला हे दोन कन्सेप्ट आलेत का? पुढे लक्षात दे, तुला सर्कल बॅक ऑफिस म्हणजे काय ते सांगतो. 18 मध्ये तिसरी डेफिनेशन आहे सर्कल बॅक ऑफिस. सर्कल बॅक ऑफिस आणि सेंट्रल बॅक ऑफिस मध्ये फरक आहे बरं का राजा. हे बघ, सर्कल बॅक ऑफिस CBO तुला सांगतो, तू या परीक्षेत पास होणार आहे राजा, 100% सांगतो. तू अभ्यास कर नाही कर, तू तुझ्या जे रोजचं नॉलेज आहे त्याच्यावर तू परीक्षा पास करशील. पण राजा तुला आहे ना होम डिव्हिजन नाही भेटणार बरं का. तुला जायला लागेल डायरेक्ट 7 बेटांच्या शहरावर. पुढं मुंबईमध्ये आलं लक्षात, तारो की शहर की जिंदगी जगायला भेटेल तुला. त्यामुळे लक्षात हे कुठं जायचंय काय हे पाहिजे. सर्कल बॅक ऑफिस. आता सर्कल बॅक ऑफिसचे ते कुठं असतात? आता तुला माहिती असेल जे आपले पोस्टल स्टोअर डेपो म्हणजे पोस्टल स्टोअर डेपो PSD, ह्याचं मी लॉंग फॉर्म लक्षात घे. PSD चा लॉंग फॉर्म तुला लक्षात आलं पाहिजे. पोस्टल स्टोअर डेपो हे सिच्युएटेड ऍट हेडक्वार्टर ऑफ पोस्टल सर्कल. हे कुठे असतात? HQ. कुठल्या HQ ला? पोस्टल सर्कलच्या. जे पोस्टल सर्कल येतं, किती पोस्टल सर्कल? 23 पोस्टल सर्कल येतं. त्यामध्ये सिच्युएटेड असतात पोस्टल स्टोअर डेपो. आणि हे जिथे सिच्युएटेड असतात त्याला काय म्हणतात? सर्कल बॅक ऑफिस म्हणतात. काय म्हणतात? सर्कल बॅक ऑफिस. आता जे सर्कल बॅक ऑफिस आहे त्यांनी रिपोर्ट कोणाला सादर करायचा आहे? सेंट्रल बॅक ऑफिसला. सेंट्रल बॅक ऑफिसला रिपोर्ट सादर करायचा आहे. रिपोर्ट कधी सादर करायचा आहे? आता पहिल्यांदा तू बघितलं UBO मध्ये प्रत्येक दिवशी, त्यानंतर तुला DBO मध्ये आठवड्यातून एकदा, त्यानंतर सर्कल बॅक ऑफिस म्हणजे कधी असेल? महिन्यातून 1 तारीख किती ती एकदाची ती. महिन्यातून कुठली तारीख? एकदाची ती. म्हणजे महिन्यातून एखाद्या दिवशी, महिन्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वन्स टाइम इन मंथ. काय करावं लागेल? सर्कल बॅक ऑफिसला सेंट्रल बॅक ऑफिस कडे रिपोर्ट सादर करावा लागेल. काय करायचंय? रिपोर्ट सादर करायचंय. त्याचप्रमाणे सर्कल बॅक ऑफिसचं जे ना कार्य ते काय? कार्य काय असतंय सर्कल बॅक ऑफिसचं? हे बघितलं तो कार्य आहे इन्स्पेक्शन करणे, त्याचप्रमाणे बॅलन्स चेक करणे. कोणाचं बॅलन्स आणि कोणाचं इन्स्पेक्शन करायचंय? जे UBO आहे ना UBO आणि जे DBO त्यांचं काय करायचं? इन्स्पेक्शन करायचं. त्याचप्रमाणे बॅलन्स चेक करायचं. हे काम कोणाकडून केलं जातं? हे काम आहे ना सर्कल बॅक ऑफिस कडून केलं जातं राजा. त्यानंतर सर्कल बॅक ऑफिसचं काम काय अजून? बॅगांची खरेदी करायची, त्याचप्रमाणे बॅगांचं वितरण, त्यानंतर जे रिपेअरिंग असेल, ह्या सर्व कामांसाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? ह्या सर्व कामासाठी रिस्पॉन्सिबल सर्कल बॅक ऑफिस आहे. आलं का तुझ्या लक्षात? ध्यानात येईल ना बरोबर? आता चौथी जी डेफिनेशन आहे तुला सांगतो याच्यामधली 18 मधली. पुढे पाहिजे हे करून टाकतो आता. ह्याच्यामध्ये चौथं जे आहे ना ते बघ सेंट्रल बॅक ऑफिस. आता सेंट्रल बॅक ऑफिस आहे, लक्षात घे. काय लक्षात ठेवायचंय? पोस्टल डायरेक्टरेटचा जो डी सेक्शन आहे ना, पोस्टल डायरेक्टरेट डी सेक्शन, जो डी सेक्शन आहे तोच काय करतो? सेंट्रल बॅक ऑफिस म्हणून काम करतो. सेंट्रल बॅक ऑफिस म्हणून काम करतो कोण? पोस्टल डायरेक्टरेटचा डी सेक्शन. आता सेंट्रल बॅक ऑफिस does not deals with any bank, does not deals with any bank, does not deal with any bank म्हणजे काय की ना जे आपले बँक आहेत ते कुठली जबाबदारी घेत नाही. कोण? सेंट्रल बँक ऑफिस कुठली जबाबदारी घेत नाही.
फक्त काय करणार आहे, सेंट्रल बॅग ऑफिस आहे ते फक्त प्रोक्युरमेंट आणि डिस्ट्रीब्युशन करणार बॅगेचं. काय करणार? डिस्ट्रीब्युशन करणार. म्हणजे प्रोक्युरमेंट म्हणजे काय करायचं आहे, बॅगांची पुरवणी करायची किंवा उपलब्ध करायची बॅगा, उपलब्धता करणे. आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, वितरण करणे. एवढंच काम कोण करेल? सेंट्रल बॅग ऑफिस. त्याचप्रमाणे सेंट्रल बॅग ऑफिसला रिपोर्ट कोण सादर करेल? सर्कल बॅग ऑफिस रिपोर्ट सादर करतं. कधी करतं? महिन्यातून एकदा करतं. आता पोस्ट डायरेक्टरेटचा जो डी सेक्शन आहे त्याला सेंट्रल बॅग ऑफिस म्हणून तो काम करतो. तो कुठल्याही बॅगेसोबत डील करत नाही, म्हणजे कुठली जबाबदारी घेत नाही, काय करत नाही. फक्त बॅगांची उपलब्धता करून देणे आणि वितरण करणे एवढंच काम मग सेंट्रल बॅग ऑफिस द्वारे केलं जातं. तुला आता 18 मध्ये जे 4 डेफिनेशन्स आहेत ते समजल्या. युबीओ, त्यानंतर डीबीओ, सीबीओ, त्याचप्रमाणे सीबीओ म्हणजे सेंट्रल बॅग ऑफिस, सर्कल बॅग ऑफिस, हा सगळा कार्यक्रम तुझ्या लक्षात आला असेल. आता बघ पुढे आपण 21 नंबरची काय डेफिनेशन आहे ती तुला समजून पाय पुढं. हे बघ 19 नंबरची डेफिनेशन मध्ये दिलंय सॉर्टिंग असिस्टंट. सॉर्टिंग असिस्टंट म्हणजे काय असतं? सॉर्टिंग असिस्टंट हा आरएमएस मध्ये असतो बरं का. हे बघ आता लक्षात घे, जे सुपरवायझिंग ऑफिसर आहे, सुपरवायझिंग ऑफिसर किंवा मेल गार्ड किंवा क्लास 4 चे, क्लास 4 चे जे कर्मचारी आहेत, हे सर्व सोडून आरएमएस चा जेवढा सर्व स्टाफ आहे ना, आरएमएस और ऑफिशियल स्टाफ ऑफ आरएमएस एक्सेप्शन ऑफ सुपरवाइजिंग ऑफिसर, मेल गार्ड और क्लास 4 एम्प्लॉईज आर वर्क ॲज सॉर्टिंग असिस्टंट. आता आलं लक्षात तुला? सुपरवायझिंग ऑफिसर असेल, त्याचप्रमाणे गार्ड असेल, हे सर्व सोडून आरएमएसचा जो स्टाफ असेल त्याला सॉर्टिंग असिस्टंट म्हणून काम करू शकतो. ह्याच्यामध्ये लक्षात घे, सॉर्टिंग असिस्टंटचं काम काय असतं? कामाचा भार काय केला तो कमी करण्यासाठी सॉर्टिंग असिस्टंटची नेमणूक केली जाते. त्यानंतर 20 नंबरच्या डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे सबसिडरी सॉर्टिंग असिस्टंट. सबसिडरी सॉर्टिंग असिस्टंट म्हणजे काय असते तुला सांगतो. हे बघ काय असतं, सॉर्टिंगचे सेक्शन असतात, सॉर्टिंगचे सेक्शन असतात, सेक्शन मध्ये सेट असतात. सेट वर जास्त भार आला, सेटच्या मदतीसाठी काय करतात, जो व्यक्ती काम करतो त्याला काय म्हणलं जातं? सबसिडरी सॉर्टिंग असिस्टंट असं म्हणलं जातं. 19 आणि 20 नंबरच्या डेफिनेशन मध्ये एवढं दिलेलं आहे व्हॉल्यूम 5 मध्ये. ह्याच्यामध्ये तू लक्षात काय ठेवायचं, फक्त एवढं लक्षात घे की ना आरएमएस चा सगळा स्टाफ जो की एक्सेप्शन सुपरवायझिंग ऑफिसर, मेल गार्ड आणि क्लास 4 हे सोडून जे काम करते त्याला सॉर्टिंग असिस्टंट म्हणून तो काम करू शकतो. त्यानंतर सबसिडरी सॉर्टिंग असिस्टंट मध्ये सेट वर ज्यावेळेस भार येतो सॉर्टिंग सेक्शन मध्ये, तिथं जो काम करतो त्याला सबसिडरी सॉर्टिंग असिस्टंट असं म्हणतात. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 ते 20 पर्यंतच्या सर्व डेफिनेशन व्यवस्थित बघितलेले आहेत. तुला जर अजून सुद्धा काही डाऊट असेल, तुला अजून काही विचारायचं असेल तर तू काय कर, कमेंट मध्ये टाक, नाही तर तुम्हाला फोन कर बिंदास, तुला व्यवस्थित समजून सांगतो राजा बरं का. अय पिल्लू, तुला समजलंय ना ग? आता त्यानंतर पुढे आपण काय करूया, ह्यानंतर 21 पासूनच्या ज्या पुढे डेफिनेशन व्हिडिओ मध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.